नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सर्वात महत्त्वाच्या आणि पायाभूत टूल्सवर नजर टाकणार आहोत. वर्ड ओपन केल्यावर जो पहिला इंटरफेस आपल्या समोर येतो ना, तो म्हणजे होम टॅब. चला तर मग वेळ न दवडता थेट या होम टॅबच्या प्रवासाला सुरुवात करूया. आजचा आपला हा प्रवास एका अगदी लॉजिकल रचनेनुसार पुढे जाईल. सुरुवातीला डिफॉल्ट होम टॅब, मग क्लिपबोर्ड ग्रुप, त्यानंतर फॉर्मॅट पेंटरची जादू, फॉन्ट ग्रुप आणि शेवटी प्रगत टायपोग्राफी व रंगांची दुनिया. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून. विभाग 1, द डिफॉल्ट होम टॅब. जेव्हा एखादं नवीन डॉक्युमेंट उघडलं जातं तेव्हा हा होम टॅब बाय डिफॉल्ट ॲक्टिव्ह असतो हे आपण पाहिलंच असेल. मुख्यत्वे हा टॅब 5 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेला असतो: क्लिपबोर्ड, फॉन्ट, पॅराग्राफ, स्टाईल आणि एडिटिंग. पण आजच्या या विश्लेषणात आपण सर्वात जास्त आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या क्लिपबोर्ड आणि फॉन्ट ग्रुप्सवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहोत. आता वळूया पुढच्या भागाकडे. विभाग 2, टेक्स्ट लॉजिस्टिक्स क्लिपबोर्ड ग्रुप. डाव्या बाजूला असणारा हा क्लिपबोर्ड ग्रुप म्हणजे एका अर्थाने लॉजिस्टिकल हबच आहे. हे एक तात्पुरतं स्टोरेज असते. कट किंवा कॉपी केलेला कोणताही डेटा इथे सेव्ह होतो. सर्वात भारी गोष्ट म्हणजे जोपर्यंत सिस्टम सुरू आहे तोपर्यंत हा सेव्ह केलेला डेटा वेगवेगळ्या ठिकाणी कितीही वेळा पेस्ट करता येतो. पण लक्षात ठेवा, सिस्टम शटडाऊन झाली की हे स्टोरेज आपोआप एकदम रिकामं होतं. आता कट आणि कॉपी यातील मुख्य फरक नक्की काय आहे? अगदी सोपं आहे. कट कमांड वापरल्यास मूळ डेटा एका ठिकाणाहून पूर्णपणे उचलून दुसरीकडे हलवला जातो. या उलट कॉपी केल्यास मूळ डेटा तसाच सुरक्षित राहतो आणि फक्त त्याची एक डुप्लिकेट कॉपी तयार होते. या सगळ्या लॉजिस्टिक्सची खरी गती दडलेली आहे ती कीबोर्ड शॉर्टकट्समध्ये. कट करण्यासाठी Ctrl+X, कॉपीसाठी Ctrl+C आणि पेस्ट करण्यासाठी Ctrl+V. हे युनिव्हर्सल शॉर्टकट्स वापरण्याची सवय लागली की कामाचा वेग कितीतरी पटींनी वाढतो आणि आपला मौल्यवान वेळही नक्कीच वाचतो. पुढे जाऊया. विभाग 3, द फॉर्मॅट पेंटर शॉर्टकट. आता इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो. कोणतंही मॅन्युअल काम न करता कॉम्प्लेक्स फॉर्मॅटिंग एका झटक्यात डुप्लिकेट कसं करायचं? समजा एका डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एकच विशिष्ट रंग, ठराविक साईज आणि फॉन्ट अनेक पॅराग्राफसाठी वापरायचं आहे. प्रत्येक वेळी हे सगळं मॅन्युअली करत बसणं खूपच कंटाळवाणं आणि वेळखाऊ ठरतं, नाही का? आणि म्हणूनच फॉर्मॅट पेंटर हे टूल इथे एखाद्या जादूगारासारखं काम करतं. याच्या फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, ज्याला आधी छान फॉर्मॅट केलंय असा टेक्स्ट सिलेक्ट करा. दुसरी पायरी, फॉर्मॅट पेंटर टूलवर क्लिक करा. आणि तिसरी पायरी, ज्या नवीन टेक्स्टवरती डिझाईन हवी आहे तिथे जाऊन फक्त सिलेक्ट करा. हे टूल निवडताच कर्सर चक्क एका ब्रशमध्ये बदलतो आणि एका जागेची फॉर्मॅटिंग स्टाईल थेट दुसऱ्या जागेवर पेंट करता येते. अक्षरशः गेम चेंजर टूल आहे हे. आता वळूया पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे. विभाग 4, टेक्स्ट एस्थेटिक्स फॉन्ट ग्रुप. मजकूर योग्य जागी पोहोचला की पुढची पायरी असते ती इंटिरियर डिझाईनची. फॉन्ट ग्रुप आपल्या डॉक्युमेंटची संपूर्ण दृश्य ओळख म्हणजे व्हिज्युअल आयडेंटिटी नियंत्रित करतो. इथे फॉन्टचा प्रकार आणि साईज बदलण्यासाठी ड्रॉपडाऊन मेनू मिळतात. सोबतच साईज त्वरित वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी अत्यंत सुलभ बटणे देखील दिलेली आहेत. ह्या मूलभूत कमांड्समुळे डॉक्युमेंटचा लुक अगदी आपल्या गरजेनुसार क्षणात बदलता येतो. बऱ्याचदा असं होतं की आपण पूर्ण पॅराग्राफ स्मॉल लेटर्समध्ये टाईप करतो आणि नंतर लक्षात येतं की अरे, हे तर सगळं कॅपिटल हवं होतं. आता हे सगळं पुन्हा टाईप करत बसण्याची अजिबात गरज नाही. चेंज केस नावाचं एक भन्नाट फीचर आपल्याला इथे मिळतं. यात 5 ऑटोमॅटिक पर्याय आहेत. सेंटेन्स केस, जो आपला नेहमीचा डिफॉल्ट असतो, लोअर केस, अपर केस, कॅपिटलाइज ईच वर्ड आणि टॉगल केस. यामुळे अनावश्यक टायपिंगचे खूप मोठे श्रम वाचतात. आणि कधी काय होतं, आपण खूप सारे रंग आणि स्टाईल्स वापरून बघतो आणि शेवटी वाटतं की नाही यार, हे अजिबात चांगलं दिसत नाहीये. अशा वेळी क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग हे बटन एका संजीवनीसारखं किंवा रिसेट स्विचसारखं काम करतं. एका क्लिकवर ते सर्व रंग आणि स्टाईल काढून टाकतं आणि टेक्स्टला अगदी त्याच्या मूळ स्वच्छ स्थितीत परत आणतं. मगाशी आपण जसे क्लिपबोर्डचे शॉर्टकट्स पाहिले, अगदी तसेच मूलभूत फॉर्मॅटिंगसाठीही काही शॉर्टकट्स आहेत. अक्षरे ठळक किंवा बोल्ड करण्यासाठी Ctrl+B, तिरपी म्हणजे इटॅलिक करण्यासाठी Ctrl+I आणि अधोरेखित करण्यासाठी Ctrl+U. हे कीबोर्ड शॉर्टकट्स अंगवळणी पडले तर डॉक्युमेंट बनवण्याचा वेग अक्षरशः अफाट वाढेल, यात शंकाच नाही. यानंतर येतो स्ट्राईक थ्रो टूल. हा टूल निवडलेल्या टेक्स्टच्या अगदी मधून एक आडवी रेषा ओढतो. आता हे केवळ काही डिझाईन नाहीये, तर याचा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यात्मक उद्देश आहे. हे वाचणाऱ्याला अगदी स्पष्टपणे दर्शवतं की तो विशिष्ट मजकूर आता डिलीट केला गेला आहे किंवा तो आता संदर्भात राहिलेला नाही.
आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या विभागाकडे. विभाग 5 ॲडव्हान्स टायपोग्राफी अँड कलर्स. फॉन्ट ग्रुपचा हा शेवटचा भाग काही अतिशय विशेष टायपोग्राफिक कंट्रोल्स उघडून देतो. यातलं पहिलं टूल म्हणजे सबस्क्रिप्ट. सबस्क्रिप्ट म्हणजे असा टेक्स्ट जो नेहमीच्या रेषेच्या थोडासा खाली दिसतो. याचा शॉर्टकट Ctrl+= असा आहे. हे विशेष फॉर्मॅटिंग गणिताची समीकरणे किंवा रासायनिक सूत्र लिहिण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. याच्या अगदी उलट आहे सुपरस्क्रिप्ट, म्हणजे असा टेक्स्ट जो सामान्य रेषेच्या थोडा वरच्या बाजूला दिसतो. याचा शॉर्टकट Ctrl+Shift++ असा आहे. गणितातील घातांक, ऑर्डिनल्स किंवा फुटनोट रेफरन्सेस देण्यासाठी याचा हमखास वापर होतो. हे छोटे बदल डॉक्युमेंटला एका वेगळ्याच प्रोफेशनल पातळीवर घेऊन जातात. डॉक्युमेंटला अधिक आकर्षक आणि उठावदार बनवण्यासाठी टेक्स्ट इफेक्ट्स अँड टायपोग्राफी हा एक अप्रतिम पर्याय आहे. आउटलाईन, शॅडो, रिफ्लेक्शन आणि ग्लो असे विविध इफेक्ट्स सामान्य फॉन्टमध्ये एक व्यावसायिक ग्राफिक फ्लेअर जोडतात. यामुळे डॉक्युमेंटचा प्रभाव नक्कीच वाढतो. आता या टॅबमधील आणखी एका महत्त्वाच्या फरकाकडे लक्ष देऊया. टेक्स्ट हायलाइट कलर आणि फॉन्ट कलर यात बरेचदा गल्लत होते. हायलाइट कलर हा टेक्स्टच्या मागच्या बॅकग्राऊंडला रंग देतो, जेणेकरून तो विशिष्ट भाग ठळकपणे नजरेत भरेल. तर दुसरीकडे फॉन्ट कलर हा स्वतः अक्षरांचाच रंग बदलतो. हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत आणि त्यांचा अचूक वापर करता येणं खूप गरजेचं आहे. तर या विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. ही मूलभूत लॉजिस्टिक्स आणि एस्थेटिक्स कौशल्य आत्मसात केल्याने भविष्यात डॉक्युमेंट बनवण्याची गती आणि त्याचा व्हिज्युअल इम्पॅक्ट कसा आणि किती बदलेल. टेक्स्ट सहजपणे एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवणं आणि त्याला एक आकर्षक दृश्य ओळख देणं, या गोष्टी एकदा का समजल्या की हे सॉफ्टवेअर अजिबात कठीण वाटत नाही. एका साध्या कोऱ्या कागदाचं रूपांतर एका अत्यंत कार्यक्षम आणि सुंदर वर्कस्पेसमध्ये करण्याची हीच ती किल्ली आहे. तर मग या नव्या दृष्टिकोनातून MS वर्डकडे बघायला नक्की सुरुवात करा आणि अशाच सखोल विश्लेषणांसाठी संपर्कात रहा.